हॅलो 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 बरं आवडतोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता एका बाजून आपला मोकळा देवाचं नाव घेतलं की टेन्शन नाही टेन्शन नाही राजा दब्बर काय अरे उद्या एकादश आणि म्हणता सुकाट देतो सुकाट माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव आपण बोंबील झालं आपण स्वतः बोंबील सुकाट देताय कडाकडात जाऊया तसं गरम व्हायला बघत होतं असं किती गरम झालं नाही गेलं सुरुवात करूया तुम्ही फक्त थंड धरा व्हायसा गरम करूया 45 मिनिटात बारीक एकदम कडक पैसा जरी दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल पैशाची वसूल कशाची बघायची मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे आणि या फोटोच्या वर पण बघा भैया साहेबांचा गावावर बघा एकच कल प्रॉब्लेम सॉल्व जाऊया बोलणं कमी पण कामाची हमी नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्यांनी पण हे गाणं बोलले परा उदय सामंत पण बोलले अरे बोलणं कमी पण कामाची हमी शब्द दिलेला मोडत नाही अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी काम कुठलं बी अडत नाही सांगतोय दादा भेटून घ्या एकदा सांगतोय दादा भेटून घ्या एकदा तुम्ही बी भैयाचे फॅन व्हा एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असा आहे सुरुवात करूयात स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन या हिंदुस्थानचा आराध्य दैवत या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या तापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला या होळकर शाहीचे संस्थापक थोर राजे मल्हारराव होळकर इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हरता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होत माझ्या विवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी केळमेगावची माझी आई विठलाई लांज्याचा धनी केदारले देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होऊन धनी नटेश्वर रंगदेवता जागे मालक यांना नमस्कार करत मी रोगादी बाबू रोगले घराण्यातील युवाशंकर नारायण गुरव भाव्या राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य पुढे मला शाहीर विकास लांबोरे तुम्हाला मानाचा मुजरा करतो आज माझे ढोलकीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत ते संदेश ओकते अतुल इंद्रे आहेत कीबोर्डला अजित चव्हाण आहे बेंजोला अमोल नालिस्कर आणि अष्टपडला रोहित गिते आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात माझा मित्र राजू पड्याल तुम्हाला सर्वांना मनाचा मुद्रा करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर दादा येडगे तुकाराम येडगे ज्या तरुणाला
आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या बुद्धीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे. आणि आज लांजा राजापूरचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या जे कट्टर समर्थक आहे ते दादा येडगे मित्रमंडळ त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले. आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तित्रयाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत वारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. त्याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाली असेल तारांबळ. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला वारी करायची आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा हॉल दादा येडगेच करणार. या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर मास्कर, सुभाष बांबरकर माऊली आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा त्यांनी त्यांचं नाव माझं नाव सांगताना हातबीत झटकलं, हरकत नाही. अरे माणूस आहे, माणूस आहे. हे असले आपले संस्कार नाहीत असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे. पण आपण सौजन्याने वागणार एका मर्यादेपर्यंत, नंतर पुढच्या पुढे बघू. तर शाहीर संतोष गुलाबटे, माझे माऊली तुषार पंदिरे आहेत, शिवाजी कोकरेश बुवा आहेत, माझे मित्र माझे गाववाले जितेश गुरव बुवा आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिबे आहेत, शाहीर रागे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई माऊली आहेत और भास्करबाई कार्य पण आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहेत. फणसात फणस, बरका फणस, आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली, काशीनाथ गोरोले, अविनाश तांबे, माझा पाठीराखा राजू ब्रीज, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे आहेत. प्रवीण पतेनेंचा आशीर्वाद आलेला आहे मला. चंद्रकांत खरातचा आलेला आहे. प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघं सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे ते सगळे आपले ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वनगे माऊली पण आलेले. चिपळ्यांच्या संग हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड
जगजेठीला मी येतो भेटीला, ह्या जगजेठीला मी येतो भेटीला. देवा तूच मला सांभाळून घे, देवा तूच मला सांभाळून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे, पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. साधी भोळी भक्ती माझी, ओढ अंतरी विठू तुझी, ओढ अंतरी विठू तुझी, ओढ अंतरी विठू तुझी. ओ साधी भोळी भक्ती तुझी, ओढ अंतरी विठू तुझी. घेऊन कर काटेवारी उभा माझा श्रीहरी, घेऊन कर काटेवारी उभा माझा श्रीहरी. हात करणाशी लावून घे, हात करणाशी लावून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे, पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. टाळ चिपळ्यांचा संग तुझ्या भजनात दंग, टाळ चिपळ्यांचा संग तुझ्या भजनात दंग. भाव भक्तीचा जाणून घे, भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे. बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवालीचा. बोल तू रे गणेश भिकाजी दिवाशंकर गणपती बाप्पा. तर या ठिकाणी जय हनुमान सौजाई नाचमंडळ देवरूख परशुराम वाडी मावळती
याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवतरुण मुंबई मंडळ आवरे गुरववाडी गुहागर आणि शाहीर भिकाजी भोवड आयोजित मंगेश यादव माझे मित्रच आहेत, शक्तीवाले कलगीवाले, आणि त्यांच्या विरोधात आमचे गुरुबंधू संतोष कोल्हापटे यांचा शनिवारी 19 जुलैला कार्यक्रम आहे. दिलं की ह्याच्यात पण ते डाऊट घ्यायचे. असो आता काय नटेश्वर आहे, आता खोटं कोण बोलतो आणि खरं कोण बोलतो. आता काय पैसे आलं पैसे. सुधाकर भास्कर माऊली 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली याचकडून 500 रुपये. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपये यांच्याकडे आलेले आहेत. आता दाखवायचं, आता काय बोलणार. गण गायचं आपल्याला. जिकडे तिकडे चर्चा बघा. तुमचं म्हणे गण फेमस आहे, चांगलं आहे, पण ते गण पण परंतु आलं किंतु परंतु. गवळण लपड्याची कशी आली, लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट, बोलका पोपट. या पोपटान अशा किती महिना भोर उडवल्या भोर. अगं या महिने तो महिना काय चिमणी सुकाट देतो म्हणा, सुकाट असल्या चिमण्या अशा भोर उडवल्या आपण भोर. प्रेमाने बोलून शास्त्रात वारी करून त्याचा लोकांना त्रास आहे. आदरा आपण धांगर धिंगाने गळ्यात ढ्यांगा, त्यांची ढ्यांगा मी काढतो बरोबर. माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत. तर युट्यूबर वाले हे कट करा, हे कट करा. गण बघा. जिकडे तिकडे चर्चा फार, अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा. डिप्रेशन आलंय, नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पटीनं त्या कोकणातला गणपती सण आहे. एक दिवस याची नोंद युनेस्कोमध्ये घेतली जाईल. अरे जिकडे तिकडे चर्चा फार, म्हणे निसर्ग तिथला हिरवागा. स्वर्ग अवतरतो तिथ तू जाणार कधी. तो मित्र सांगतो दुसऱ्याला, स्वर्ग अवतरतो तिथ तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. निसर्गाचं हे गाणं म्हणून ठावं डोळ्यात रूप ठरवून देह वर्षभर तिथे वाटून लहान असो वासान येतो लाडका बाप्पा वर्षान ठरवते भूतकान.
वासुदेव फिरून पहावे कोकण पहावे कोकण पहावे कोकण शब्दामध्ये ना सांगत येत निसर्ग कौतुक मनाचा संवाद होतो तुझ्याशी तार छेडुनी नाजूक सजते भानशी करोनी गोड इकडेचे हे मोदक लहान थोर बघ धरती फेर प्रेमान ढोलकी वादक कर्ण देत तयाना मन सुखाची उभी कर्ण देत तयाना मन सुखाची उभी उठाव स्वप्नामधी गणपती सणासुरी जाव स्वप्नामधी गणपती सणासुरी जाव स्वप्नामधी गणपती सणासुरी जाव स्वप्नामधी गणपती सणासुरी जिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागार जिकडे तिकडे चर्चा पार निसर्ग तिथला हिरवागार स्वर्ग अवतरतो तुझ तू जाणार कधी स्वर्ग अवतरतो तुझ तू जाणार कधी उठावं कोकणामध्ये गणपती सणासुरी यावं कोकणामध्ये गणपती सणासुरी यावं कोकणामध्ये गणपती सणासुरी यावं कोकणामध्ये गणपती सणासुरी अरे जावं कोकणामध्ये गणपती सणासुरी अमोल साळवी यांच्याकडून लहान दोन बालकांना 100 रुपयाचा खाऊ आलेला आहे. पैसे तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलगीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे. कृपया या डोंबिवलीवासियांना मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा. दिगंबर भोर माऊली, उमेश बंडबे आणि निलेश भोर माझे मित्र यांच्याकडून त्या कार्यक्रमासाठी 500 रुपये चाललेला पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोविलवरून आलेले आहेत लांजा 1000 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमचे आदरणीय राजाराम शिंदे माऊली राजापूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मी चाचा माऊलींचं नाव घ्यायचं राहिलं. माऊली तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभू देत. अनेक लोक आहेत, क्षमा करा माझं कुणा जे काही नाव राहिलं असेल तर आता जाऊया गवळणीकडे. बघा 10ला वारी सुरू केली, 10:30 आले, आताचा गण झालाय. आता ह्या यांच्या भागाचे भाग काय थिएटरमध्ये तेवढे शक्य होत नाहीत. आणि बुवांना माहिती आहेत त्यांना मिळतील की नाही. तर बुवा म्हणतात, आधुनिक म्हणतात जे प्रेम आहे त्याला लपडा म्हणतात. आणि तेव्हाचं प्रेम होतं, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, तर खिरापतीसारखं हित पण याला थोडं पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ही अशी खिरापत वाढली ना की असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान झालेलं आहे. डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आहे आणि म्हणतात लपडं. पण बुवा पोपट या चिमण्यांना या महिन्यांची दैना केल्याशिवाय काही दब राहण्यातला नाही. अरे तुरेवाला आहे. अरे शास्त्रानं बोलायचं असेल
तुम्हाला कधी कमी पडलं तर मला सांगा, आणि तुम्हाला कधी वावगं बोललं तर सांगा, पण या ठ्यांगावरती करायची आईला करत नाही, बाबाला करत आणि हे सगळे करत, ह्या मीडियाच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्तिपुरा नाही करत. शक्तिपुरात अनेक बदल झाले, त्याचं काही क्रेडिट मी नाही घेणार, पण लोकांना चांगलं पाहिजे. लोक फरमाईश येतात, चांगल्या गणाला फरमाईश जाणार, चांगल्या गवळीला फरमाईश जाणार, टिंबटिंबाला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे, तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय ते आता मग राधेला नाही, पण काय म्हणते राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. पण आजूबाजूच्या ज्या आहेत ना त्यांच्या मनात आहे काळं, मनात लय काळं. त्याला आपण काळा मनात तर चांगला माणूस, पण माझ्यावर तर डाव ठेवतायत. हे गवळणीनो काय म्हणतोय मी, ऐका ऐका. आता 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 करून काही कारकून काय जमत नाही. बोलूया, सुरुवात करूया आपण. हा टपल्यानो जीव वळून टाकावा वाटतो. हा जरा वळून बघ तू माग, राग नका तुझा काग. जरा वळून बघ तू माग, राग नका तुझा काग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. येतायत मला माहिती आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग. मग नादाला माझ्या लाग. जरा वळून बघ तू माग, जरा वळून बघ तू माग. राग नका तुझ्या काग. जरा वळून बघ तू माग, राग नका तुझ्या काग. दिल्या शब्दाला तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग. मग नादाला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचं, तुझ्या मायेचं
झोरे शांताराम कुलापटे 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. अरे थँक्यू. सॉरी, शाहीर संदीप सोबन यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. येतो हा. नवगणाचं गोंडायचं आणि सुखान नांदायचं, गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवानं, भेट दिली ही गावदेवानं, तुला पवत बांधायचं. अरे पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखान नांदायचं गणाला, पवत बांधायचं. धन्यवाद. नको पुढचं नको. आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक. आता बुवांच्या अजून एक आहे. श्री जाणाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी. 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली, नड झाली, जरा घरच्या देवात नड झाली आणि लाईट गेली. बुवांचं एक काम प्रस्तावन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला, एवढा आर्थिक नुकसान केलं. पुन्हा मात्र ते शब्दाला जागत, रसिक कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतलेली आहे. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. ज्याने ज्याने ते तिकीट घेतलेले आहेत त्यांनी जपून ठेवा. त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे. तर प्रकाश पाजने भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच. तर हे नंतर एकदम सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं मधून करतो. तर प्रश्न विचारलेला आहे, लय वर्ष असतोय आम्ही वेगवेगळी उत्तर दिली. त्याच्यातली अर्धी उत्तरं त्यांची अट आहे, त्या अटीत आहेत, नंतर टाकलेली आणि आज लिहून देतो. आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही, पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे. तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला, त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जुळून आली. हो, ही शास्त्राची खिल्ली, आयोजकांची खिल्ली, रसिकांची खिल्ली, या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली, अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा, वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला. भान राहिलं पाहिजे किमान शाहिराला. जाऊया. तर काय म्हणतात भान मारेल. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं, कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं तर भान मारेल. कुठल्या सांगितलं होतं? संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काय फालतू गोष्टी बोलू नका, नाही तर मग चपलेचा हार मी गळ्यात घालेल तुमच्या आणि तुटलेल्या खटराचा घालेल आणि खरोखर येऊन घालेल. हे असलं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, दिलेलाच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोळती बांधून तू नांगर भर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोबत उत्तर द्यायचं आहे बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा. कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला, अरे चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, रमाच्या हातात हाय कोयती. शाप तुकडा मारून टाकेल शेतकरी सांगतोय त्या लावसटीला. काय म्हणतोय? चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती.
लाकडी कोयती कमरला असता करायची नाही र कुठलीच चिंता बळीराजाला मिळालं वरदान कोण होता वरदान दाता शास्त्र अभ्यास शास्त्र अभ्यास माझी कलगी वाली बायती शास्त्र अभ्यास माझी कलगी वाल बायती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती 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 चल हट बघ बाजूला चल हट बघ बाजूला तुम्ही लावू शकही नाही ती चल हट बघ बाजूला तुम्ही लावू शकही नाही ती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती असं आहे ते सगळं कैलासवासी महादेव कोंडेबा पटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष पटकारे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक गाव पाचल धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग गोरे हरेश कोकरे तुषार शिंदे गाव पाचल गोवा पुढचं नाही वाचत 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुदेश गोपाळे 121 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला या जुलैला याच नाट्यगृहात आहे. कलगीवाले आहेत राजेश टिकम हे प्रस्तुत समाजसेवक जयवंत दादा चव्हाण. दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद अरे दोस्तीचा पक्का हुकमा एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे दोस्तीचा पत्ता हुकमी एका दोस्तीचा पत्ता हुकमी एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे आपल्या हिकमतीवर करून वाट चाल त्यांनी पटवली यशाची हो मशाल यशाची हो मशाल तुम्हा सदीच्या लाख शुभेच्छा तुम्ही नावरी नाद तुम्हा सदीच्या लाख शुभेच्छा तुम्ही नावरी नाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा पत्ता हुकमी एकटा केलाय भारी नाद दोस्तीचा पत्ता हुकमी एकटा केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे धन्यवाद. प्रकाश झोरे गाव पाचल यांच्याकडून 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माजी अध्यक्ष राजापूर धनगर समाजाचे 201 रुपयाचं पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं माझं सगळं संपलं दुपारचं जेवण झालं आता रात्रीचं बाकी
मटकर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या. शाहीर संदीप मोरे, तुम्ही ज्याप्रमाणे बारी केली आम्ही मागून आलोय, आमचा स्वभावच तसा आहे. तर त्या नेहमी आणि ते तुमच्या ठेवायचं. तर आत्ता तुम्ही जी बारी ते सादर कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा. मी शॉर्टकट मध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय इकडच्या तिकडे झालं असेल क्षमा करा. परत येतोय 10 मिनिटासाठी. धन्यवाद.